मॉर्निंग एव्हरीवन. किंवा आता तुम्ही हे लेक्चर जर दुपारी बघत असाल तर गुड आफ्टरनून किंवा ऑल द अदर टाइमसाठी हॅलो अँड वेलकम एव्हरीवन टू येट अनदर. आपलं आणखी एक लेक्चर घेऊन आलो आहोत आपण आपल्या फिजिक्स सेक्शन मध्ये. आणि हा जो आपण आज लेसन कंटिन्यू करणार आहोत इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नाव एक्झॅक्टली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच का स्टार्ट करतो आहोत, बाकीचेही खूप लेसन आहेत. आणि त्याचं महत्वाचं रिझन म्हणजे या लेसनचे असणारं वेटेज जे आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये जर आपण बघितलं तर हे कंपल्सरी जे आहे हे कंपल्सरी 5 मार्कासाठी आहे आणि विथ ऑप्शन जे आहे हे 7 मार्कासाठी हा पर्टिक्युलर लेसन जो आहे आपल्या फिजिक्सच्या सेक्शन मध्ये आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि एव्हरी इयर हे जे वेटेज जे आहे हे 1-1 किंवा 2-2 मार्काने कमी जास्त होत असतो. सो एक्झॅक्टली तुम्ही याला कंपल्सरी 5च मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 7च मार्क आहे हे कधीही फिक्स नसणार आहे. बट ओव्हरऑल हा पर्टिक्युलर लेसन जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा डिफिकल्ट पण आहे आणि तेवढाच तो इक्वली इम्पॉर्टंट पण आहे आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये. मग आता हा लेसन जर कंपल्सरी 5 मार्कासाठी जर असेल तर यावरती कोणत्या कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स पॉसिबल आहे ह्या लेसन वरनं. तर ह्या लेसन वरती 1 मार्कासाठी एमसीक्यू किंवा डेफिनेशन जे आहे हे 1 मार्कासाठी क्वेश्चन पॉसिबल आहे. येस. त्यानंतर 2 मार्कासाठी आपल्याकडे ह्या लेसन मध्ये जे डिफरंट लॉज जे आहेत या लॉजचे स्टेटमेंट्स आणि ह्या स्टेटमेंट्स बरोबरच छोटेसे डेरिवेशन्स जे आहे किंवा छोटेसे न्यूमरिकल्स जे आहे हे सुद्धा 2 मार्कासाठी पॉसिबल आहे. वन्स अगेन येस. आणि ऑफकोर्स या लेसन मधनं पुन्हा एकदा 3 मार्कासाठी मोठे डेरिवेशन्स आहेत आणि पुन्हा एकदा न्यूमरिकल्स जे आहेत हे सुद्धा 3 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. याचबरोबर ह्या लेसन वरनं आपल्याकडे 4 मार्कासाठी सुद्धा एक मोठा क्वेश्चन असू शकतो ज्यामध्ये आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर आहे किंवा फॅरेडेज लॉचे ऍप्लिकेशन आहेत. खूप सारे क्वेश्चन आहेत. वन्स अगेन आपल्या ह्या लेसन मधनं 4 मार्कासाठी सुद्धा क्वेश्चन असू शकतो. मग त्यांना कंपल्सरी 5 किंवा 7 मार्क जे बनवायचे आहे ह्या लेसन वरनं मग यापैकी डिफरंट क्वेश्चनचं ते कॉम्बिनेशन करून आपल्याला विचारू शकतात. या लेसन मध्ये आपण सर्वच टाइपचे क्वेश्चन जे आहे हे कव्हर करणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया. आपला लेसन जो आहे EMI विच इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि आपलं आजचं जे लेक्चर जे होणार आहे आपण प्युअरली आपल्या स्टेट बोर्डच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघणार आहोत. मग आपल्याला यामध्ये किती टाइपचे डेरिवेशन्स क्वेश्चन कसा असेल आणि त्याचं आन्सर आपण कसं लिहिणार आहोत, कसं एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड आहेत, त्याचं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, अशा सर्व गोष्टी आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया. आपला हा जो पर्टिक्युलर लेसन जो आहे पुन्हा एकदा लिहितो मी इज EMI विच इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग एक्झॅक्टली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आणि हा लेसन जो आहे आपले बाकीचे जे लेसन्स आहेत ज्यामध्ये आपण मॅग्नेटिझम किंवा करंट यांचा स्टडी करतो यांच्याशी कसे रिलेटेड आहेत हे सर्व आपण एकदा क्विकली रिवाइज करूया. सो आपण 11th आणि 12th मध्ये किंवा जनरलीच आपण 3 टाइपच्या फील्डचा स्टडी करत असतो. त्यापैकी एक असते ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी सर्व स्टार्स, प्लॅनेट्स किंवा इन जनरल कोणताही छोटासा ऑब्जेक्ट ज्याला मास जर असेल तर त्याच्या भोवती कंपल्सरी ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑटोमॅटिकली जनरेट होते. देन सेकंड टाइपची आहे इज द मॅग्नेटिक फील्ड ज्या सर्व करंट कॅरिंग कंडक्टर्स आणि मॅग्नेटच्या भोवती प्रोड्यूस होते. देन थर्ड आहे आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड. आता ही इलेक्ट्रिक फील्ड जी आहे कोणताही आपल्याकडे चार्ज पार्टिकल जर असेल लाईक इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन त्यांच्या भोवती पुन्हा एकदा ऑटोमॅटिकली प्रोड्यूस होते. दॅट इज द इलेक्ट्रिक फील्ड. सो अशा आपल्याकडे 3 फील्ड आहे. आपण ह्या लेसन मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत हे मॅग्नेटिक फील्ड वरती करणार आहोत. सो आपल्याकडे असलेली ही जी मॅग्नेटिक फील्ड जी आहे याला जसं आपण आत्ताच डिस्कस केलं याला आपण प्रोड्यूस कसं करू शकतो तर आपल्याकडे 2-3 वेज आहेत आपण त्या बघूया. जर आपल्याकडे कोणताही मॅग्नेट जर असेल तर त्या मॅग्नेट भोवती ऑटोमॅटिकली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. आपल्याला काही ऍडिशनल प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही. सेकंड प्रोसिजर आहे आपल्याकडे जर एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल आणि त्याच्यामधनं जर आता करंट जर पास जर झाला तर त्या वायर भोवती कंडक्टर भोवती प्रोड्यूस होणार आहे इज द मॅग्नेटिक फील्ड. ही प्रोसेस जी आहे सेकंड प्रोसेस इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे करंट जो आहे हा करंट प्रोड्यूस करणार आहे मॅग्नेटिक फील्ड. मग इथे आणखी एक नव्याने क्वेश्चन येतो की जर आता ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही मॅग्नेटिक फील्ड करंटला प्रोड्यूस करू शकेल का तर आन्सर आहे येस. मग जेव्हा आपल्याकडे असलेली मॅग्नेटिक फील्ड आता जेव्हा करंट किंवा EMF किंवा इन जनरल इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार आहे ह्याच प्रोसेसला बोलणार आहोत आपण
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे सर्वात आधी ऑब्झर्व जे केलं किंवा याचा जो स्टडी जो केला हा एक फॅराडेज नावाचा सायंटिस्ट होता. त्याने हे सर्व आपल्याला लॉज आणि एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनच्या हेल्पने आपल्याला हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो आहे याचा डिटेलमध्ये स्टडी आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याकडे पहिलाच पॉइंट जो आहे आपल्या लेसन मधला इज द फॅराडेज लॉज. आणि हे फॅराडेजने लॉज कशासाठी दिले आहे? फॉर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आपला पहिलाच पॉइंट आहे फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग या फॅराडेज लॉज वरती जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं की किती मार्काचे क्वेश्चन्स पॉसिबल आहेत, कोणते कोणते क्वेश्चन्स पॉसिबल आहे, तर आपला हा फॅराडेज लॉज जो आहे यावरती 1 आणि 2 या मार्कासाठी क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. मग 1 मार्कासाठी काय असेल आणि 2 मार्कासाठी काय क्वेश्चन असू शकतील आपल्या ह्या फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती. मग आपला 1 मार्कासाठी क्वेश्चन असेल एकदम बेसिक की आपल्याकडे ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो आहे त्याची डेफिनेशन काय असेल. किंवा आणखी 1 मार्कासाठी क्वेश्चन असू शकेल की आपला हा फॅराडेज लॉज जे आहे त्याचे इन जनरल 2 लॉज आहे, त्यापैकी कोणताही एक लॉ आपल्याला 1 मार्कासाठी त्याचं स्टेटमेंट किंवा त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म जे आहे हे आपल्याला 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि 2 मार्कासाठी काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? 2 मार्कासाठी आपल्याला हे फॅराडेचे दोन्हीही लॉज विचारले जाऊ शकतात 1-1 मार्कासाठी एका सिंगल क्वेश्चन मध्ये. सो आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो आहे हा एक्झॅक्टली काय आहे, त्याच्या डेफिनेशन्स, त्याचे मॅथमॅटिकल फॉर्म आणि आपले त्याचे स्टेटमेंट हे सर्व आपण ह्या फॅराडेज लॉज मध्ये कंप्लीट करणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया. आपल्या लेसन मधला पहिलाच पॉइंट जो आहे तो आहे फॅराडेज लॉ. आणि या फॅराडेज लॉज मधनं आपल्याला खूप महत्वाचा क्वेश्चन असू शकतो आणि तो क्वेश्चन असेल इटसेल्फ, जे आपल्या फॅराडेजचा पहिला लॉ पण आहे आणि तीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन पण आहे. सो एकाच छोट्याशा सेक्शन मध्ये पहिल्या लॉ मध्ये आपले 2 क्वेश्चन जे आहेत हे पॉसिबल आहेत किंवा ते कव्हर होत आहे. पहिला आहे, सो आपण इथे लिहूया फॅराडेज फर्स्ट लॉ. आणि हा फॅराडेज फर्स्ट लॉ जो आहे इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग डेफिनेशन साठी आपल्याला पूर्ण स्टेटमेंट किंवा इटसेल्फ हे सर्व आपल्याला लर्न करावं लागणार आहे थेरी पार्ट साठी. आपण एकदा समजून घेऊया याचा मिनिंग काय आहे आणि देन आपण एखादं स्टेटमेंट जे आहे आपण फॉर्म करणार आहोत. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, तर आपल्याकडे करंट जो आहे, जसा करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो असा जर मॅग्नेटिक फील्डने जर करंटला जर प्रोड्यूस जर केलं तर याला बोलणार आहोत आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग आता आपल्याकडे ही जी मॅग्नेटिक फील्ड असायला हवी. मग आता मॅग्नेटिक फील्ड कोण प्रोड्यूस करणार आहे, तर यासाठी आपण बघितलं होतं की आपल्याकडे मॅग्नेट असू शकतो किंवा पुन्हा एकदा करंट कॅरिंग कंडक्टर असू शकतो. आपण यामध्ये पडणार नाही, आपण फक्त ह्या पॉइंट पासून स्टार्ट करणार आहोत की आपल्याकडे एक मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर चेंज जर झाला तर करंट प्रोड्यूस होणार आहे. मग आता करंट जो आहे हा प्रोड्यूस किंवा पुन्हा एकदा ट्रान्सफर किंवा एका पॉइंट टू दुसऱ्या पॉइंटला कॅरी करण्यासाठी आपल्याकडे एखादा कंडक्टर लागतो. तो कंडक्टर आयदर सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये असला तर बेटर आहे. मग आपण इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा जी डेफिनेशन किंवा आपल्याला जे समजलंय की मॅग्नेटिक फील्ड करंटला प्रोड्यूस करणार आहे आणि ह्या प्रोसेसला बोलणार आहोत आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग डेफिनेशन अशी बनणार आहे की जर आपल्याकडे एखादी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा कंडक्टर आहे आणि जर आता त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर चेंज जर झाला तर त्या कंडक्टर मध्ये त्या वायर मध्ये करंट प्रोड्यूस होईल आणि ह्याच प्रोसेसला बोलणार आहोत आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण डेफिनेशन कशी लिहिणार आहोत, आपण लिहिणार आहोत की व्हेनेवर म्हणजे कधीही, व्हेनेवर देअर इज अ चेंज, व्हेनेवर देअर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड. इथे आणखी एक वर्ड यूज करू शकतो आपण फील्ड ऐवजी, दॅट इज द मॅग्नेटिक फ्लक्स. हा पुन्हा एकदा पुढे जाऊन आपण डिस्कस करूया. आपण इथे व्हेनेवर देअर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड असं बोललं तरी चालेल किंवा फील्ड ऐवजी फ्लक्स असं बोललं तरीही चालेल. दोन्हीही वर्ड जे आहे आपल्या थेरी पार्ट साठी आपण नियरली सेम मिनिंग त्याचा कन्सिडर करणार आहोत. सो व्हेनेवर देअर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू अ कॉइल. हा वर्ड खूप महत्वाचा आहे की मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर चेंज व्हायला हवा, पण ती मॅग्नेटिक फील्ड ज्या कॉइल बरोबर, ज्या वायर बरोबर, ज्या कंडक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने चेंज व्हायला हवी.
म्हणजे कंडक्टर एका साईडला आहे आणि मॅग्नेटिक फील्ड दुसरीकडे कुठेतरी चेंज होतीये, देन ह्या कंडक्टर मध्ये करंट प्रोड्यूस होणार आहे का? तर नाही. ज्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टर आहे त्याच मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज व्हायला हवा, तरच त्या कंडक्टर वायर मध्ये प्रोड्यूस होणार आहे करंट. सो व्हेनेवर देर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड, इथे विथ रिस्पेक्ट टू ऐवजी तुम्ही असोसिएटेड असा वर्ड यूज जरी केला तरीही चालेल, त्याचाही मिनिंग नियरली सेमच आहे. सो व्हेनेवर देर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू अ कॉइल, द करंट इज इंड्युस्ड. आता इथे हा जो इंड्युस्ड वर्ड जो आहे याऐवजी तुम्ही आणखी एक प्रोड्युस्ड वर्ड असा यूज केला तरीही चालेल. सो with respect to a coil, the current is induced in the same coil. In the same coil is known as or is called electromagnetic induction. So ह्या डेफिनेशन मध्ये आपल्याला असं समजलं की डेफिनेशन मध्ये काही वर्ड जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत आणि बाकीचे वर्ड जे आहेत हे चेंज केले तरी चालतात, ज्यांच्यामुळे आपल्या डेफिनेशनचा मिनिंग चेंज होत नाही. सो आपण इथे डेफिनेशन एक्झॅक्टली अशीच पाहिजे आहे का? नाही. यामध्ये वर्ड्स किती महत्वाचे आहेत ते वर्ड्स असायला हवे. बाकीच्या वर्ड्स ऐवजी तुम्ही दुसरे सिमिलर वर्ड जरी यूज केले तरीही चालतात आपल्या बोर्डच्या एक्झाम मध्ये. सो व्हेनेवर देर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड, इथे आपण बघितलं फील्ड ऐवजी फ्लक्स यूज केला, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. विथ रिस्पेक्ट टू ऐवजी असोसिएटेड हा वर्ड यूज केला तरीही चालेल, दोन्ही वर्ड अलाउड आहे. विथ रिस्पेक्ट टू अ कॉइल द करंट इज इंड्युस्ड, इथे इंड्युस्ड ऐवजी प्रोड्युस्ड वर्ड जर यूज केला तरीही चालेल. इज इंड्युस्ड इन द सेम कॉइल इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पुन्हा एकदा इथे हा जो इज कॉल्ड जो आहे त्याऐवजी इज नोन ॲज असा वर्ड जर यूज केला तरीही चालेल. सो आपल्या ही डेफिनेशन जी आहे यामध्ये आपल्याला फिजिक्सचा पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. मग जे वर्ड जे आहेत त्या वर्डचे काही अॅनालॉगस आपल्या फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये किंवा आपले जनरल सिमिलर वर्ड जरी यूज केले तरीही आपल्या डेफिनेशनचा मिनिंग चेंज होत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो खूप साऱ्या स्टुडंटच्या मनामध्ये ही भीती असते की टेक्स्टबुक मध्ये आहे एक्झॅक्टली ऍज इट इजच एक्झाम मध्ये जर लिहिलं तरच त्याला मार्क्स भेटतील का? तर असं काहीही नाहीये. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला त्या डेफिनेशनचा मिनिंग महत्वाचा आहे आणि तो डेफिनेशनचा मिनिंग सांगणारी डेफिनेशन जे आहे याचे डिफरंट वेज असू शकतात, फक्त त्या डेफिनेशनचा मिनिंग चेंज व्हायला नको आहे. सो कोणतीही डेफिनेशन असेल, डेरिवेशन्स असेल, लॉ असेल, याला आपण आपल्या वर्ड्स मध्ये लिहिला तरीही चालेल, फक्त त्याचा मिनिंग जो आहे हा सेम राहायला हवा. सो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा बोर्डच्या एक्झामचा स्टडी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कधीही टेक्स्टबुक मध्ये आहे ऍज इट इज तसंच आपण पाठ केलं पाहिजे असं कंपल्सरी नाही. तो मिनिंग समजून घेऊन आपण आपल्या वर्ड मध्ये जरी डेफिनेशन लिहिली, डेरिवेशन्स लिहिले तरीही चालतील, बट त्याबरोबरच लक्षात ठेवायचं आहे की जो आपल्या डेफिनेशनचा, डेरिवेशनचा जो मेन कंटेंट जो आहे त्यामध्ये चेंज करायचा नाही आहे. बाकीचे वर्ड्स चेंज केले तरी चालतील, बट जो मेन कंटेंट आहे यामध्ये चेंज करून चालणार नाही. सो इथे आपण 1 मार्कासाठी बघितलं आहे आपला फॅराडेचा फर्स्ट लॉ आणि इटसेल्फ तीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन आहे. आणि पुन्हा एकदा लास्ट टाइम मी रिवाइज करतो. व्हेनेवर देर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड with respect to a coil, the current is induced in the same coil. This process असं बोललं तरीही चालेल, पुन्हा एकदा मी तेच रिपीट करेन, इट्स कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो एक्झॅक्टली ऍज इट इज डेफिनेशन हवी आहे, नॉट नेसेसरी थोडाफार चेंज असेल, बट जे इम्पॉर्टंट वर्ड जे आहे हे यामध्ये कंटिन्यू असायला हवे. सो हा आहे आपला फॅराडेचा फर्स्ट लॉ. देन आपण जाऊया आपल्या फॅराडेच्या सेकंड लॉला, जो आपल्याला सांगतो आहे की ही जी डेफिनेशन जी आहे या डेफिनेशनचा मॅथमॅटिकल फॉर्म जो आहे हा आपला फॅराडेचा सेकंड लॉ आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. मग या ठिकाणी आपला जो सेकंड लॉ जो आहे तो आपल्याला असं सांगतो की आता ईएमएफ किंवा करंट तर प्रोड्यूस झालेला आहे. आता प्रोड्यूस झालेला करंट आणि चेंज झालेली मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय रिलेशन आहे हे सांगितलेलं आहे आपल्या फॅराडेचा सेकंड लॉने. मग फॅराडेचा सेकंड लॉ आपल्याला असं सांगतो की प्रोड्यूस झालेलं हे जे ईएमएफ जे आहे या ईएमएफ ची व्हॅल्यू डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स
असोसिएटेड विथ द कॉइल, किंवा शॉर्टकट मध्ये जर सांगायचं ठरलं, प्रोड्यूस झालेला ईएमएफ आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये झालेला जो काही चेंज जो आहे हे आहे एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल. आपण आपल्या सर्व लॉज जे आहे ते कधीही प्रपोर्शनॅलिटी मध्ये न लिहिता आपण इज इक्वल्स टू आणि एका प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच्या लँग्वेज मध्ये त्याला एक्सप्रेस करतो. आणि देन आपल्याकडे असा लॉ बनणार आहे E इज इक्वल्स टू के डी फाय बाय डी टी, आणि हा असेल आपल्या फॅरेडेचा सेकंड लॉ. यामध्ये हा जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो आहे त्याची ही व्हॅल्यू आपल्या SI युनिट मध्ये जी आहे ही 1 होणार आहे. सो आपला फायनली फॅरेडेचा सेकंड लॉ बनणार आहे इज E इज इक्वल्स टू डी फाय अपॉन डी टी, आणि ह्याच लॉच्या हेल्पने आपण खूप सारे न्यूमरिकल्स जे आहेत हे सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. सो ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आपण कंप्लीट केलं फॅरेडेचा फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. यापैकी क्वेश्चन्स कसे पॉसिबल आहेत? फॅरेडेचा फर्स्ट लॉ इटसेल्फ ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन आहे. सो आपल्याला क्वेश्चन आयदर असा असू शकतो, स्टेट फॅरेडेज फर्स्ट लॉ, किंवा डिफाइन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, किंवा व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. या सर्व क्वेश्चनचा एकच सिंगल आन्सर आहे, whenever there is a change in the magnetic flux associated with the coil and EMF is induced in the same coil is known as electromagnetic induction. second law of आपला फॅरेडे जो आहे जो आपल्याला सांगतो की EMF आणि मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये जे रिलेशन आहे E इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी, आणि हे जे आहे आपल्या फॅरेडेच्या फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे विच इज द फॅरेडेज सेकंड लॉ. देन आता हे जे स्टेटमेंट जे आहे यामध्ये पुढे जाऊन एक नवीन सायंटिस्ट आला होता विच इज द लेन्स. याने ह्या इक्वेशन मध्ये छोटासा चेंज केलेला आहे, आणि तो चेंज एक्झॅक्टली काय आहे तर चेंज फक्त एवढाच आहे की त्याने इथे निगेटिव्ह साइन दिलेला आहे. सो समटाइम्स फॅरेडेजचा लॉ जो आहे सेकंड लॉ आपण E इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी असा यूज करणार आहोत, किंवा आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण E इज इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी असा सुद्धा यूज करणार आहोत. एक्झॅक्टली कधी यूज करायचा आहे अँड ऑल हे आपण पुढच्या पर्टिक्युलर क्वेश्चन्स मध्ये कम्प्लीट करूया. सो ह्या पॉइंट पर्यंत आपण कम्प्लीट केलं फॅरेडेजचा फर्स्ट आणि सेकंड लॉ, आणि यामध्ये झालेलं छोटंसं करेक्शन की इथे E इज इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी असायला हवा. मग एक्झाम मध्ये आपल्याला असाही क्वेश्चन असतो एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, किंवा एक मार्कासाठी छोटासा असा क्वेश्चन असतो की ह्या इक्वेशन मध्ये हे जे निगेटिव्ह साइन जे आहेत किंवा लेन्सचं जे करेक्शन जे आहे त्याचा एक्झॅक्टली मिनिंग काय आहे, निगेटिव्ह साइनचा मिनिंग काय आहे. सो आपल्या फिजिक्स मध्ये किंवा इन जनरल सायन्स मध्ये निगेटिव्ह साइन जो आहे त्याचे खूप सारे मिनिंग आहेत. नंबर 1, निगेटिव्ह साइनचा यूज करू शकतो आपण ऍज अ डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी. आपल्याकडे जे एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट्स जे आहे त्यांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर मोशन होत असेल, डायरेक्शन जर असेल, त्यासाठी आपण नंबर 1 निगेटिव्ह यूज करू शकतो. नंबर 2, एखादी व्हॅल्यू जर डिक्रीज जर होत असेल तरीही आपण निगेटिव्ह यूज करू शकतो. नंबर 3, जर दोन्हीही फोर्सेस जर रिपल्सिव्ह टाइपचे जर असतील तरीही आपण यूज करू शकतो निगेटिव्ह साइन. आणि एखाद्या प्रोसेसला जर आणखी एखादी प्रोसेस जर अपोज जर करत असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण यूज करणार आहोत निगेटिव्ह साइन. मग एक्झॅक्टली इथे हा निगेटिव्ह जो आहे याचा काय मिनिंग आहे, आणि हा आपल्याला 1 मार्कासाठी विचारला जातो. त्याचा आन्सर असा आहे की इथे यूज झालेला हा जो निगेटिव्ह साइन जो आहे हा आपल्याला सांगतो आहे की प्रोड्यूस झालेला EMF जो आहे या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो चेंज होणार आहे ह्या चेंजला अपोज करणार आहे. सो प्रोसेस अशी आहे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज झाल्यामुळे करंट प्रोड्यूस होईल, EMF प्रोड्यूस होईल, आणि EMF प्रोड्यूस झाल्यानंतर इमिजिएटली तो जो चेंज होतो आहे ह्या चेंजला अपोज करणार आहे. आणि हाच चेंज रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्या इक्वेशन मध्ये इथे आपण हे निगेटिव्ह साइन जे आहे हे यूज करणार आहोत. सो इथे आपण आणखी एक क्वेश्चन कव्हर केला की फॅरेडेचा हा जो सेकंड लॉ जो आहे यामध्ये निगेटिव्ह साइन जो आहे याचा सिग्निफिकन्स किंवा त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, आणि त्याचा आन्सर आहे निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट दिस मॅग्नेटिक फील्ड अँड द EMF अपोजेस द इच अदर, किंवा मोर एक्युरेटली असा आहे द निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द induced EMF
opposes the change in the magnetic field or the magnetic flux. पुन्हा एकदा आपला इथे इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स आहे अपोजेस द चेंज, हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. मग तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स बोला, मॅग्नेटिक फील्ड बोला, आपल्या जो सिग्निफिकन्स जो आहे याच्या मिनिंग मध्ये चेंज होणार नाहीये. सो पुन्हा एकदा मी तेच सांगेल, एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड हे कधीही इम्पॉर्टंट नसतो, त्याचा मिनिंग जो आहे हा मिनिंग इम्पॉर्टंट असेल. सो दिस इज फॅराडेचा सेकंड लॉ, E इज इक्वल्स टू नाव मायनस d∅/dt. या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आपण 1-2 मार्काचे काही क्वेश्चन जे आहेत हे कव्हर केले. नाव आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया की आता हा जो फॅराडेचा सेकंड लॉ जो आहे, या सेकंड लॉचे आपल्याला बघायचे आहे ऍप्लिकेशन. म्हणजे एक्झॅक्टली काय बघणार आहोत आपण. आता आपल्याकडे इथे जे मॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन आपण अशी सांगितली की मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज व्हायला हवा, आणि जर एखादी कॉईल, एखादी वायर, कंडक्टर जर असेल त्याच्यामध्ये ईएमएफ प्रोड्यूस होईल. मग आता आपण काय करणार आहोत की आपण मॅग्नेटिक फील्ड आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफरंट साईज आणि शेप्सचे कंडक्टर्स घेणार आहोत, आणि त्या कंडक्टर्स मध्ये प्रोड्यूस होणारा ईएमएफ याच्यासाठी आपल्याला इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत. आणि ते इक्वेशन्स आणि एक्झॅक्टली क्वेश्चन कसा असणार आहे हे आपण इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्स लिहून आणि देन मग आपण त्याचा आन्सर जे आहे हे आन्सर आपण लिहिणार आहोत. ते डेरिव्हेशन आपण डिराईव्ह करणार आहोत, आणि इन बिटवीन कोणत्या स्टेपला किती मार्क आहेत आणि ओव्हरऑल डेरिव्हेशन्स कसं लिहायचं असतं हे सर्व जे आहेत आपण एक्सप्लेन करणार आहोत. सो आपल्याकडे पहिलंच जो ऍप्लिकेशन जे आहे आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं, तो आहे आपला सेक्शन जो आहे इज द मोशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, किंवा आपला जो नेक्स्ट पॉइंट जो आहे इज आपला नेक्स्ट पॉइंट आहे इज द मोशनल ईएमएफ. आणि ह्या मोशनल ईएमएफच्या अंडर आपल्याला 2 मेन डेरिव्हेशन्स आहेत जे एक्झाम मध्ये आपल्याला 2 किंवा 3 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. मग एक्झॅक्टली क्वेश्चन काय असणार आहे ते आपण बघणार आहोत, आणि देन मग आपण आपल्या डेरिव्हेशन जो आहे या डेरिव्हेशनला स्टार्ट करणार आहोत. सो आपल्याकडे क्वेश्चन असा असणार आहे, शो दॅट फॉर एनी सर्किट whose parts move in a fixed magnetic field, the induced EMF is the time derivative of the flux regardless of the shape of the circuit. So त्यांनी क्वेश्चन जो आहे हा खूप कॉम्प्लिकेट करून दिला आहे, त्याचा जो मेन इम्पॉर्टंट पार्ट जो आहे आपण तेवढाच एक्सप्लेन करणार आहोत. तर यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की शो दॅट फॉर एनी सर्किट हुज पार्ट्स मूव्ह इन अ फिक्स्ड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे क्वेश्चनचा मिनिंग असा आहे की आपण कन्सिडर करणार आहोत आपल्याकडे कुठेतरी असं एक मॅग्नेटिक फील्ड आहे. रिमेंबर स्टुडंट्स की आपल्याकडे मॅग्नेटिक फील्डला रिप्रेझेंट करण्यासाठी आयदर आपण असे प्लसचे साइन यूज करू शकतो, किंवा समटाइम्स आपण असे क्रॉसचे साइन सुद्धा यूज करू शकतो. याचा एक पर्टिक्युलर मिनिंग आहे, हे मॅग्नेटिक फील्डला रिप्रेझेंट करण्याचा एक वे आहे. एका डेरिव्हेशन मध्ये तुम्ही आयदर छोटेसे प्लस साइन यूज करणार आहात किंवा क्रॉस यूज करणार आहात. एकाच डायग्राम मध्ये सायमल्टेनियसली असे प्लस आणि असे क्रॉस जे आहेत हे कधीही यूज करायचे नसतात, हे लक्षात ठेवा. फॉर नाव आपण कन्सिडर करूया आपण सर्व प्लस यूज केलेले आहेत. सो हे आहे आपल्याकडे एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय की आपल्या मॅग्नेटिक फील्डची जी इंडक्शनची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू असणार आहे कॉन्स्टंट. सो लक्षात ठेवायचं आहे, पुढे जाऊन जेव्हा आपण डेरिव्हेशन डिराईव्ह करूया त्यावेळेस या मॅग्नेटिक फील्ड मध्ये काहीही चेंज होणार नाही. सो आपल्याकडे आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्यांनी असं सांगितलं आहे फॉर एनी सर्किट हुज पार्ट्स मूव्ह इन द फिक्स्ड मॅग्नेटिक फील्ड. त्यांनी आपल्याला सांगितलंय की आता हे जे मॅग्नेटिक फील्ड जे आहे या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय कन्सिडर करूया, या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण घेतलेले आहे एक फ्रेम, रेक्टँग्युलर फ्रेम घेऊया, आणि ह्या रेक्टँग्युलर फ्रेमचा इथे असा एक पार्ट घेऊया, आणि हा जो पार्ट जो असणार आहे हा मुव्हेबल पार्ट असणार आहे की ज्याला आपण दोन्हीही डायरेक्शनला मूव्ह करू शकतो, आयदर लेफ्ट और राईट हँड साइडला. नाव यामुळे इथे जे मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज होणार आहे त्यामुळे इथे ईएमएफ प्रोड्यूस होईल, आणि तो प्रोड्यूस झालेला ईएमएफ हा इथे ह्या रेक्टँग्युलर फ्रेमच्या शेप वरती डिपेंडंट नाही, असा आहे आपल्याला क्वेश्चन.
सो आपल्याला हे डेरिवेशन जे आहे हे एक्झॅक्टली कसं डिराईव्ह करणार आहोत आपण ते बघूया. सो आपण इथे अज्युम करूया की आपल्याकडे इथे ही जी रेक्टँग्युलर फ्रेम जी आहे याला नाव देऊयात आपण इट इज ए बी सी आणि डी. ही रेक्टँग्युलर फ्रेमची ही जी ए बी साइड जी आहे याला नाव देऊयात आपण. त्याची लेंथ आपण एल कन्सिडर करूया आणि आपल्याकडे इथे ही एडी साइड जी आहे या एडी साइडला आपण नाव देणार आहोत इज द एक्स. सो आपण इथे लिहूया ए बी साइड जी आहे याची लेंथ आहे एल आणि हा एडी जो आहे याची लेंथ आपण एक्स कन्सिडर केलेली आहे. लेट्स सी डेरिवेशन जे आहे हे पुढे कसं डिराईव्ह होणार आहे. यापैकी ही जी सीडी साइड जी आहे एव्हरीवन, ही सीडी साइड आपण या ठिकाणी मूव्ह करू शकतो. नाव इथून पुढे आता व्यवस्थित लक्ष द्या. आपल्या डेरिवेशन जो आहे ह्या डेरिवेशनचा आपण पार्ट जो आहे हा स्टार्ट करणार आहोत. सो इथे तर आपण ही डायग्राम जी ड्रॉ केली आहे, कोणत्याही डेरिवेशन मध्ये जर एखादी डायग्राम जर असेल तर त्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि ह्या डायग्राम मध्ये असलेले जे सर्व पॉइंट जे आहेत याचं त्या एक्सप्लेनेशन मध्ये मेन्शन यायला हवं. म्हणजे एक्झॅक्टली काय आणि ह्या डायग्राम आणि त्याच्या एक्सप्लेनेशनला पुन्हा एकदा 1 मार्क असतो हे लक्षात ठेवायचं आहे. सो ही डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याकडे काय कन्सिडर केलं होतं आधी आपण कोणत्याही डेरिवेशनचा स्टार्ट करताना आपण असा करायचा असतो. पहिला पॉइंट नेहमी स्टार्ट करणार आहोत आपण कन्सिडर पासून. सो आपण काय कन्सिडर केले आहेत इथे किती गोष्टी आहेत आपण कन्सिडर केला आहे. कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे बी आणि इथे हा जो पॉइंट जो आहे आपण डायग्राम मध्ये शो केला आहे. सो आपण असं बोलणार आहोत कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी ऍज शोन इन द डायग्राम. ऍज शोन इन द डायग्राम. हे आपल्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन जे आहे आपण जस्ट स्टार्ट केलंय. आपण सुरुवातीला कन्सिडर केलंय आपल्याकडे आहे एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. जर याबद्दल तुम्हाला आणखी जास्त गोष्टी एक्सप्लेन करता आल्या तर वेल अँड व्हेरी गुड. की इथे जी आपण मॅग्नेटिक फील्ड जी कन्सिडर केली आहे ही आपली जी प्लेन आहे, प्लेन ऑफ द पेपर जो आहे याच्या सेम प्लेन मध्ये आहे की याला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असेल तर ती इन द प्लेन ऑफ द पेपर आहे की आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर आहे. या गोष्टी एक्सप्लेन करता आल्या वेल अँड व्हेरी गुड. जर नाही एक्सप्लेन करता येत असेल तर आपण सर्वात सिंपल वे मध्ये असं लिहिणार आहोत कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल बी बार ऍज शोन इन द डायग्राम. डायग्रामचं मेन्शन इथे करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आणखी काय काय पॉइंट्स आहेत आपल्या डायग्राम मध्ये. सो इथे आपण कन्सिडर केलं आहे लेट अ फ्रेम ऑफ वायर. लेट अ फ्रेम ऑफ वायर. सो आपण एक फ्रेम ऑफ वायर कन्सिडर केलेले आहे. वन्स अगेन इथे तुम्हाला त्या फ्रेमचा शेप एक्सप्लेन करता आला वेल अँड व्हेरी गुड. जसं आपण इथे रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केले आहे. जरी नाही एक्सप्लेन करता आला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण एवढं बोलणार आहोत लेट अ फ्रेम ऑफ द वायर. आता कोणती फ्रेम ऑफ द वायर कन्सिडर केली आहे आपण कन्सिडर केली आहे ए बी सी डी. ते मेन्शन इथे व्हायला हवं इज ए बी सी आणि डी राईट. त्यानंतर सो आपला पॉइंट झाला लेट अ फ्रेम ऑफ वायर ए बी सी डी ही आपण आपल्या ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेले आहे. सो आपल्याला ते सुद्धा मेन्शन करायचं. लेट अ फ्रेम ऑफ वायर ए बी सी डी इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. इन अ मॅग्नेटिक फील्ड. सो आपण जी मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केली होती ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपली ही जी वायर ऑफ फ्रेम आहे त्याला आपण ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेलं आहे. आता प्रोसेस काय होणार आहे आपले बेसिक इक्वेशन्स काय आहेत आणि फायनल डेरिवेशन्स पर्यंत आपण कसं रीच होणार आहोत हे आपण आता या ठिकाणी बघूया. सो एकदा डायग्राम आणि डायग्रामचं एक्सप्लेनेशन झालं की आपला इथे 1 मार्कासाठीचा डेरिवेशनचा पार्ट जो आहे हा कम्प्लीट झालेला आहे. आता आपल्याला प्रॉपर फॉर्म्युल्याच्या हेल्पने मॅथमॅटिकली आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आपला जो क्वेश्चन जो दिलेला आहे त्यांनी त्या क्वेश्चन साठी आपल्याला आन्सर डिराईव्ह करायचा आहे. सो आपण बघूया काय माहिती आपल्याला. सो आपल्याला ऑलरेडी हे इक्वेशन माहिती आहे E इज इक्वल्स टू डी फाय अपॉन डी टी. हे आहे आपल्या फॅरेडेचा सेकंड लॉ. जसं मी जो फॅरेडेचा सेकंड लॉ एक्सप्लेन करताना असं बोललो होतो की समटाइम्स आपण निगेटिव्ह साइन यूज करणार आहोत आणि समटाइम्स आपण निगेटिव्ह साइन यूज करणार नाही आहोत.
या ठिकाणी आपण निगेटिव्ह साइन यूज करतो आहोत का? तर या ठिकाणी आपण निगेटिव्ह साइन यूज करणार नाही. का यूज करणार नाहीये? कारण आपल्या डेरिव्हेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो जो निगेटिव्ह साइन जो आहे याला तितकं इम्पॉर्टन्स नाहीये. सो आधी आपण निगेटिव्ह साइन लिहून त्याला कन्सिडर न करण्यापेक्षा त्याला आपण आपल्या सुरुवातीपासूनच कन्सिडर करणार नाही. आपण डायरेक्टली लिहिणार आहोत E इज इक्वल्स टू d∅/dt. आता ह्या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये हा जो फ्लक्स जो आहे यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे. तो फॉर्म्युला आपण लिहूया. इट इज B इंटू A. सो हा जो फ्लक्स जो होता, आता इथे आपण ही स्टेप लिहिल्यानंतर आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे दॅट दिस फ्लक्स इज इक्वल्स टू B टाइम्स द A. आपण इथे ऑलरेडी मेन्शन केलं आहे. B काय आहे? इज द मॅग्नेटिक फील्ड. आपण इथे A ही नव्याने क्वांटिटी घेतली, सो त्याला आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल की तो एक्झॅक्टली काय आहे. सो आपण लिहिणार आहोत A इज द एरिया ऑफ फ्रेम आणि देन त्या एरियाची जी व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू सुद्धा आपण इथे लिहूया. सो आपल्याकडे ही फ्रेम जी आहे ह्या फ्रेमच्या एरिया कसा कॅल्क्युलेट करणार आहोत. आयदर आपल्याकडे स्क्वेअर आहे किंवा रेक्टँग्युलर आहे. आपल्याला त्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे, त्याची लेंथ इंटू ब्रेडथ येणार आहे. सो एरियासाठी आपल्याकडे व्हॅल्यू येणार आहे इट इज L टाइम्स द X. आता ही आपली एरियाची व्हॅल्यू पुन्हा एकदा आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया अँड लेट्स सी हे इक्वेशन कसं सिम्प्लिफाय होईल. सो इथे याला बोलूयात आपण, दिस इज इक्वेशन नंबर, आयदर याला बोलूया इक्वेशन नंबर 1 आणि देन इथे आपण बोलणार आहोत की ही व्हॅल्यू जी आहेत आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहोत. हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे ह्या सर्व मिळून आपला डेरिव्हेशन बनतो. आपण जर फक्त ह्या पॉइंट पासून स्टार्ट केलं आणि डायरेक्टली फायनल डेरिव्हेशन पर्यंत डिराईव्ह जर झालं तर हे जस्ट लाईक आपण मॅथमॅटिक मध्ये एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहोत किंवा न्यूमरिकल सॉल्व्ह करतो आहोत असं अपियर होईल. आणि आपल्याला रिमेंबर डेरिव्हेशन्स लिहायचं आहे. डेरिव्हेशन म्हणजे त्यामध्ये डायग्राम असेल, डायग्रामचं एक्सप्लेनेशन असेल, एखादी ही स्टेप कुठून आली, हा फॉर्म्युला कुठून आला, याचं मेन्शन त्यामध्ये होणं इम्पॉर्टंट आहे. सो आपण ही जी एरियाची व्हॅल्यू जी आहे आपल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. सो आपल्याकडे फॉर्म्युला असं म्हणेल नाव E इज इक्वल्स टू d/dt जो आहे आपण ऑलरेडी ऍज इट इज पुट करूया. नाव B जो आहे यालाही आपण ऍज इट इज ठेवूया. नाव हा एरिया जो आहे याची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत L इंटू X. नाव हे झालं आपलं बेसिक इक्वेशन. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला असं समजतंय की इथे डेरिव्हेटिव्ह जो आहे हा आपण सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे काय की आपल्या ह्या डायग्राम मध्ये जी क्वांटिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या क्वांटिटीचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. मग आपण आता बघूया यामध्ये कोणत्या क्वांटिटी चेंज होतात. सो इथे आहे हा B. आपण सुरुवातीलाच वर्ड यूज केला होता कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्मचा मिनिंग काय आहे की ती व्हॅल्यू राहणार आहे कॉन्स्टंट. मी सुरुवातीलाच मेन्शन केला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी आहे इज द लेंथ. आपल्या ह्या रेक्टँग्युलर फ्रेमची ही AB साइड जी आहे ती आहे लेंथ. आणि आपण असं डायग्राम मध्ये डिस्कस केलं होतं की ही CD साइड जी आहे ही मूव्ह होऊ शकते आयदर लेफ्ट हँड राईट हँड साइडला. म्हणजे ही CD साइड मूव्ह झाल्यामुळे ह्या AB च्या लेंथ मध्ये काही चेंज होणार नाहीये. त्यामुळे तो लेंथ जो आहे हा सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे. सो आपण B कॉन्स्टंट आहे, लेंथ कॉन्स्टंट आहे, यांना आपण बाहेर घेतला आहे. आता जर ही रेक्टँग्युलर फ्रेम मध्ये ही CD साइड जर आपण मूव्ह जर केली आयदर लेफ्ट और राईट हँड साइडला तर इथे असलेला हा जो डिस्टन्स जो आहे किंवा आपण ADG जी साइड जी आहे त्याची लेंथ चेंज होणार आहे. म्हणजे आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम जो डेरिव्हेशन जो घेणार आहोत हा घेणार आहोत आपण आपल्या X चा ओनली. सो आपल्या डेरिव्हेशन मधला B आणि L आपण बाहेर घेतला आहे. तो एक्झॅक्टली बाहेर का घेतला आहे हे आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. एक्झाम मध्ये इथे आपल्याला हे पॉइंट्स लिहायचे नाहीयेत की B आणि L कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्यांना आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलं. पण हे आपल्या अंडरस्टँडिंग साठी इम्पॉर्टंट आहे की पुढे जाऊन आपल्याला हेल्प होईल. सो आता इथे हा dx/dt जो आहे ही टर्म आपण बघूयात काय आहे. सो हा डिस्टन्स जेव्हा विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हॅरी होणार आहे तो आपल्याला देणार आहे हा CD जो आहे त्याची व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. सो आणि आपल्याला इन जनरल माहिती आहे नाव इथे B टाइम्स L आणि dx/dt जो असतो ही असते आपली व्हेलॉसिटी. सो आपल्याकडे EMF साठी हे इक्वेशन डिराईव्ह झालं आहे E इज इक्वल्स टू BLV.
या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आपल्याला आणखी एक मार्क भेटलेला आहे आपल्या डेरिव्हेशन मध्ये. सो हे डेरिव्हेशन जे आहे जर 3 मार्कासाठी विचारणार जर असेल, जसं मी प्रिव्हियसली सांगितलं, ही डायग्राम आणि डायग्रामच्या एक्सप्लेनेशन पर्यंत 1 मार्क होता. त्यानंतर ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला डेरिव्हेशन मध्ये आणखी 1 मार्क मिळालेला आहे. आणि देन आता आपला 3 मार्काच्या डेरिव्हेशनचा लास्ट वाला पॉइंट आहे आणखी 1 मार्काचा, तो आपण डिराईव्ह करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आणखी काही इक्वेशन्स कन्सिडर करावे लागतील. नाउ आणि लेट्स सी, बघूयात आता ते इक्वेशन्स काय आहे. सो ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आय होप सर्वांना समजलं आहे की डेरिव्हेशन जे आहे या डेरिव्हेशनचा स्टार्ट कसा करायचा असतो, त्या डेरिव्हेशन्स मध्ये कोणते कोणते पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत आणि एखाद्या डेरिव्हेशन मध्ये मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन जे असतं हे एक्झॅक्टली कशा पद्धतीने असेल. सो आपली डायग्राम आणि हा सर्व पार्ट जो आहे याचा जर तुम्ही आयदर नोट्स बनवल्या असतील किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, सो दॅट आपल्या नेक्स्ट जी स्लाइड आहे त्यासाठी आपल्याला यूज होईल. सो रिमेंबर, आपल्याकडे ईएमएफ साठी इक्वेशन आलेलं आहे BLV. आपल्याला हेच इक्वेशन पुन्हा एकदा डिराईव्ह करायचं आहे, फक्त आता आपण नव्याने फॉर्म्युलेज यूज करणार आहोत. लेट्स सी आता आपल्याकडे काय इक्वेशन असेल. सो आपल्याकडे रिमेंबर ईएमएफ साठी इक्वेशन आला होता इज BLV. लेट्स से याला आपण बोलूया इक्वेशन नंबर 1. अल्सो आपल्याकडे डायग्राम जी होती आपण असं कन्सिडर केलं होतं की आपल्याकडे एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड होती. ही होती आपली युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड V. नाव आता आपल्याला डेरिव्हेशनचा पुढचा पार्ट जो आहे हा कंटिन्यू करायचा आहे. यासाठी जे आहे आपल्याला बेसिक फॉर्म्युलेज जे लागणार आहेत, हा आपला आणखी एक लेसन होता मॅग्नेटिझम आणि मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. यामधनं काही आपण फॉर्म्युलेज घेणार आहोत. मोर ॲक्युरेटली आपण लॉरेन्सचा जो फॉर्म्युला आहे याला आपण इथे यूज करणार आहोत. लेट्स सी आपलं डेरिव्हेशन कसं डिराईव्ह होईल. सो ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर मी एखादा हा Q मॅग्निट्यूडचा चार्ज जर घेतला आणि जर त्याला मी V व्हेलॉसिटीने जर मोशन मध्ये जर आणलं, तर आता काय होणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक चार्ज जेव्हा मोशन मध्ये येतो त्यावेळेस तो करंट प्रोड्यूस करेल आणि करंट जो आहे हा मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करेल. त्यामुळे आपली ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड आणि नव्याने प्रोड्यूस झालेले मॅग्नेटिक फील्ड जे असेल यांच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन होईल आणि त्या इंटरॅक्शनचा जो फोर्स जो असेल हा आपल्याला दिला होता लॉरेन्स नावाच्या सायंटिस्टने. सो जेव्हा आपण डेरिव्हेशन्स लिहिणार आहोत, डेरिव्हेशन्स मध्ये जर आपण एखादा फॉर्म्युला यूज करतो आहोत, नव्याने फॉर्म्युला यूज करतो आहोत, तर त्याचं मेन्शन महत्वाचं आहे. सो इथे आपल्या डेरिव्हेशन लिहित असताना जो आपला नेक्स्ट पॉइंट असणार आहे आपण कन्सिडर करूया आपल्या डेरिव्हेशनचा 4th पॉइंट आला होता. इथे आपण लिहिणार आहोत फ्रॉम लॉरेन्स लॉ. फ्रॉम लॉरेन्स लॉ. किंवा जर तुम्हाला आठवत नाहीये की एक्झॅक्टली आता जे आपण इक्वेशन लिहिणार आहोत हे लॉरेन्सने सांगितलं आहे, हा लॉरेन्सचा लॉ आहे. सो तुम्ही सिम्पली वी नो असं बोलले तरीही चालेल. सो आपण इथे लिहिणार आहोत फ्रॉम लॉरेन्स लॉ. आपल्याकडे जसं आपण डिस्कस केलं की हा Q मॅग्नेट्यूडचा चार्ज जेव्हा मोशन मध्ये येईल त्यावरती जो एक्सपिरियन्स झालेला फोर्स जो असणार आहे यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे इट इज QV इंटू B. हा आहे आपला बेसिक फॉर्म्युला. नाव आता हा जो फोर्सचा फॉर्म्युला आहे यावरनं मला कॅल्क्युलेट करायचं आहे की या ठिकाणी वर्क डन किती होणार आहे. ना हे वर्क डन का कॅल्क्युलेट करायचं आहे, बिकॉज वर्क डन वरून मी कॅल्क्युलेट करणार आहेत ईएमएफ ची व्हॅल्यू. नाव ह्या स्टेप्स कशा आहेत या सुद्धा आपल्याला समजायला हव्या. सो वर्क डन जो आहे, वर्क डनचा फॉर्म्युला असतो इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा आपण लेंथ कन्सिडर करू शकतो. आणि ईएमएफ कसा कॅल्क्युलेट करतो आपण, तर ईएमएफ चा फॉर्म्युला आहे इज द वर्क डन अपॉन चार्ज. सो फायनली आपण ईएमएफ साठी जे ओरिजिनल इक्वेशन डिराईव्ह केलं होतं, आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला ते डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे, सेम फॉर्म्युला यायला हवा. सो त्यासाठी आपण ह्या स्टेप्स ज्या आहेत ह्या स्टेप्स फॉलो करणार आहोत. लेट्स सी एका एका स्टेप मध्ये आपले इक्वेशन जे आहेत हे इक्वेशन कसे सिम्प्लिफाय होते. सो आपल्याला इथे ऑलरेडी माहिती आहे की लॉरेन्स वरनं आपल्याला फोर्स साठी फॉर्म्युला भेटला QV इंटू B. नाव वर्क डनचा सर्वात बेसिक फॉर्म्युला जो असतो, वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला आपण 11th स्टँडर्डलाच वर्क डनचे डिफरंट फॉर्म्युलेज बघितले होते. 5 टाइपचे फॉर्म्युलेज होते. यापैकी आपण इथे फॉर्म्युला यूज करणार आहोत
इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ऑर द लेंथ. मग फोर्सचा फॉर्म्युला आपण पुट करूया. सो आपल्याकडे आहे वर्क डन इज इक्वल्स टू फोर्सचा हा फॉर्म्युला इज क्यू व्ही बी ऍज इट इज राहिला, त्याला मल्टिप्लाय केला आहे आपण लेंथने. नाव वन्स अगेन, आता इथे फोर्स साठी तर आपण फ्रॉम लोरेन्झ लॉ असं बोललो होतो, बट वर्क डनचा हा जो फॉर्म्युला आहे फोर्स इंटू लेंथ, हा तर लॉरेन्झने सांगितलेला नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला ह्या स्टेप नंतर इथे आपण बोलणार आहोत वी नो. नाव एकाच डेरिव्हेशन मध्ये वी नो असं किती वेळा यूज करायचं आहे यालाही लिमिट आहे. प्रत्येक स्टेप नंतर आपण वी नो असं लिहूनही चालणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. सो वी नो वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू लेंथ, आणि वर्क डन साठी फॉर्म्युला सिम्प्लिफाय झाला क्यू व्ही बी इंटू एल. नाव वन्स अगेन, आता इथे आपण आपला नेक्स्ट पॉइंट, आपल्या डेरिव्हेशनचा नेक्स्ट पॉइंट आपण लिहिणार आहोत नंबर 6. यामध्ये आपण असं लिहिणार आहोत दॅट द ईएमएफ, किंवा आपण चलो ईएमएफच बोलूया, ईएमएफ इज द वर्क डन पर युनिट चार्ज. सो दिस इज अनदर वे की आपण इन्स्टेड ऑफ वी नो आपण असं लिहिणार आहोत द ईएमएफ इज द वर्क डन पर युनिट चार्ज. जर तुम्हाला हे वाला स्टेटमेंट नाही आठवते, ईएमएफ इज इक्वल्स टू वर्क डन अपॉन चार्ज, डायरेक्टली असा फॉर्म्युला लिहिला तरीही चालेल. हा जो फॉर्म्युला आहे यालाच मी इथे आपल्या एका स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट केला आहे दॅट दिस ईएमएफ इज वर्क डन पर युनिट चार्ज. मग आपण वर्क डन ची व्हॅल्यू पुट करूया तिथे. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला माहिती आहे इट इज क्यू व्ही बी इंटू एल. सो आपल्याकडे इथे याला डिवाइड करणार आहोत आपण क्यू ने. नाव हा क्यू आणि क्यू जे आहेत एकमेकांना कॅन्सल झाले, आणि पुन्हा एकदा आपल्याकडे ईएमएफ साठी फॉर्म्युला बाकी राहिला आहे इज बी एल इंटू व्ही, की जो आपण याला इक्वेशन नंबर लेट से आपण 2 बोलूया. नाव इथे बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये ही BLV इक्वेशन आहे, आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये सुद्धा एक्झॅक्टली BLV हेच इक्वेशन आपल्याकडे सिम्प्लिफाय झालेलं आहे. आणि देन हे दोन इक्वेशन जे आहेत आपण फायनली स्टेटमेंट लिहिणार आहोत आपल्या क्वेश्चनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. आपण फक्त असं बोलणार आहोत फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 इट इज प्रूव्ह. असं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिलं तरीही चालेल. जर ह्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही जमत आहे, तुम्हाला प्रॉपर फॉर्म मध्ये लिहायचं आहे, तर आपण जसा क्वेश्चन होता तसं आपलं फायनल स्टेटमेंट जे आहे हे फायनल स्टेटमेंट बनवू शकतो. मग आपलं फायनल स्टेटमेंट काय येणार आहे, thus from equation number 1 and equation number 2 for any circuit whose parts move in a fixed magnetic field. in general आपण काय करणार आहोत, जो आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलं होतं शो दॅट, आपण तो शो दॅट वर्ड रिमूव्ह करणार आहोत आणि आपण डायरेक्टली लिहिणार आहोत thus, आणि देन तो क्वेश्चनचा रिमेनिंग पार्ट आपण ऍज इट इज लिहिणार आहोत. आणि अशा वेने आपलं इथे आणखी एक मार्क मिळेल आपल्याला ह्या स्टेप नंतर, आणि आपल्या ह्या एंटायर डेरिव्हेशनचे 3 मार्क जे आहे या ठिकाणी कंप्लीट होतील. सो अशा पद्धतीने आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला डेरिव्हेशन लिहायचे असतात. मी पुन्हा एकदा एंटायर डेरिव्हेशन जे आहे एकदा क्विकली रिवाइज करतो की या इक्वेशन मध्ये डेरिव्हेशन मध्ये आपण एक्झॅक्टली काय केलेलं आहे. सो आपण डेरिव्हेशनचा स्टार्ट केला होता एका डायग्रामने, आणि डायग्रामचं लिहिलं होतं आपण एक्सप्लेनेशन. ते तुम्ही व्हिडिओ थोडी बॅकवर्ड जाऊन तुम्ही ते एक्झॅक्टली बघू शकतात की डेरिव्हेशन जे आहे त्याचा स्टार्ट करत असताना पहिला पॉइंट आधी कन्सिडर, आणि देन त्या डायग्रामचं आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. देन त्यानंतर आपले बेसिक इक्वेशन्स यूज करायचे आहेत. मग त्यामध्ये आपण वी नो बोलून आपण यूज केला होता फॅराडेचा सेकंड लॉ, आणि देन बेसिक स्टेप्स फॉलो करून आपलं इक्वेशन नंबर 1 आलं होतं E इज इक्वल्स टू BLV. देन पुन्हा एकदा आपण लॉरेन्झचा लॉ यूज केला, आणि त्या फोर्स वरनं वर्क डन वरनं EMF, आणि दोन्हीही EMF ला कम्पेअर करून आपलं प्रूव्ह झालं E इज इक्वल्स टू BLV. आणि अशा पद्धतीने आपलं आणखी एक डेरिव्हेशन जे आहे हे कम्प्लीट झालं. आताच्या पॉइंट पर्यंत आपण किती पॉइंट्स बघितले आहेत, आपण स्टार्ट केला होता विथ द फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. यामध्ये आपण 1 मार्क आणि 2 मार्काचे क्वेश्चन्स कव्हर केले, ज्यामध्ये डेफिनेशन आणि त्याचे स्टेटमेंट मॅथमॅटिकल फॉर्म हे आपण कम्प्लीट केलं. देन फॅराडेज लॉचे ऍप्लिकेशन बघत असताना आपला पहिला पॉइंट होता इज द मोशनल EMF, आणि ह्या
मोशनल ईएमएफ मध्ये पुन्हा एकदा आपण एक डेरिव्हेशन आता कंप्लीट केलं फॉर 3 मार्क. आणि ह्या 3 मार्काच्या डेरिव्हेशन्स मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेड आहे आणि ते पॉइंट्स आपण कसे कंप्लीट करणार असतो हे सर्व आपण कंप्लीट केले. नाव आजचं आपलं सेक्शन स्टॉप करण्याआधी आपण आणखी एक डेरिव्हेशन घेऊया. छोटंसं डेरिव्हेशन आहे बट आपल्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इक्वली इम्पॉर्टंट आहे. हा नेक्स्ट डेरिव्हेशन सुद्धा 3 मार्कासाठी आहे. यामध्येही डायग्राम आहे, त्या डायग्रामचंही एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आणि पुन्हा एकदा तिथे सुद्धा आपण फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत फॉर द ईएमएफ, कारण आपला हेडिंगच आहे मोशनल ईएमएफ. म्हणजे आपल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये असलेला एखादा वायर, कंडक्टर, मटेरियल जर मोशन मध्ये जर आला तर त्याच्यामध्ये प्रोड्यूस होईल ईएमएफ आणि त्या ईएमएफ ची व्हॅल्यू एक्झॅक्टली किती असेल हा हे आपल्या डेरिव्हेशनचा पार्ट. सो आपल्या मोशनल ईएमएफ मध्ये पहिलं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं E इज इक्वल्स टू BLV. नाव सेकंड डेरिव्हेशन आहे आपल्याला. नाव यामध्ये ही 2 डेरिव्हेशन मध्ये काही सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आपण नोटीस करूया. सो पहिलं इक्वेशन जे होतं आपण त्यामध्ये आपली रेक्टँग्युलर फ्रेम आणि रिमेंबर ही रेक्टँग्युलर फ्रेम जी आहे आपण हॉरिझॉन्टली मूव्ह करत होतो. जेव्हा आपण हॉरिझॉन्टली मूव्ह करत होतो म्हणजे डायरेक्शनच्या किंवा मोशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण तिथे ट्रान्सलेशनल मोशन बघितला होता. आपल्याकडे असलेल्या कंडक्टर मध्ये, फ्रेम मध्ये आपण ट्रान्सलेशनल किंवा सिंपल लँग्वेज मध्ये लिनियर मोशन जो आहे हा आपण तिथे परफॉर्म करत होतो. या सेकंड डेरिव्हेशन मध्ये तो सुद्धा मोशनल ईएमएफ आहे, पण ह्या डेरिव्हेशन मध्ये आपण जे मोशन जे यूज करणार आहोत हे मोशन यूज करणार आहोत आपण रोटेशनल मोशन. सो याचाही पुढे जाऊन खूप आपल्या लास्ट वाल्या पॉइंटला मी कनेक्ट करून सांगणार आहे की मोशन कोणत्या टाईपचा आहे, त्यामुळे ईएमएफ मध्ये कसा चेंज झाला आणि इन जनरल पुन्हा एकदा फॅरेडेचा पहिला लॉ जो होता की व्हेनेवर देर इज अ चेंज, आपल्याला चेंज होणं इम्पॉर्टंट आहे. तो चेंज कशा पद्धतीने होतो आहोत हे इक्वली इम्पॉर्टंट नाही आहे. द चेंज इज इम्पॉर्टंट, नॉट हाऊ द चेंज इज हॅपनिंग, हे तिथे लक्षात ठेवायचं आहे. सो आपण हे सेकंड पॉइंट बघूया. आपल्याकडे आहे पुन्हा एकदा मोशनल ईएमएफ आणि ह्या मोशनल ईएमएफ मध्ये पुन्हा एकदा आपल्याला ईएमएफ साठी डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे. सो लेट्स सी हे डेरिव्हेशन कसं डिराईव्ह होईल. सो पुन्हा एकदा आपण कन्सिडर करणार आहोत आपल्याकडे आहे एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मी पुन्हा एकदा सांगेल की ही मॅग्नेटिक फील्डला रिप्रेझेंट करत असताना आयदर हे छोटेसे प्लसचे साइन लिहायचे आहे किंवा छोटेसे क्रॉसचे साइन लिहायचे आहे. दोघांचा मिनिंग डिफरंट आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, वेल अँड व्हेरी गुड. नसेल माहिती तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. आताच्या डेरिव्हेशन्स मधला कोणताही पॉइंट त्यामुळे आपला मागे राहणार नाही. सो आपण कन्सिडर केला आहे एक मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन बी बार. आपण इमिजिएटली ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहूया पहिल्या पॉइंट मधनं. ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे कोणतंही डेरिव्हेशन असेल त्याचा स्टार्ट जो होणार आहे हा ऑलवेज कन्सिडर पासून होणार आहे. तुम्ही आपल्या फिजिक्सचं 11th आणि 12th मध्ये कोणत्याही पब्लिकेशनचं टेक्स्टबुक घ्या, ज्यामध्ये जर तुम्ही डेरिव्हेशन जर असेल तर तुम्ही नोटीस कराल मॅक्झिमम टाइम्स, ऑलमोस्ट 99% टाइम्स त्याचा डेरिव्हेशनचा स्टार्टचा पहिला पॉइंट हा ऑलवेज कन्सिडरनेच झालेला असेल. असा हा फिक्स्ड पॅटर्न एक्झाम मध्ये ही फॉलो करायला हवा कंपल्सरी असं काही नाहीये, बट जर केला तर तो बेटर आहे. आपण जर पॅटर्न मध्ये जर असो तर आपल्याला ते डेरिव्हेशन्स लिहिण्यासाठी आणि जो कोणी चेक करणार आहे त्याला चेक करण्यासाठी इझी जाईल. अल्टिमेटली आपल्याला मार्क्स मिळण्यासाठी इझी जाईल. सो पहिला पॉइंट करूयात आपण, कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. पुन्हा एकदा सेम पॉइंट आहे आपल्याकडे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बार. आता हे मॅग्नेटिक फील्ड आपण कन्सिडर केलेलं आहे. हे एक्झॅक्टली मॅग्नेटिक फील्ड कसं आहे इन द सेन्स की मॅग्नेटिक फील्डला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पण यूज करतो. इथे मॅग्निट्यूड साठी आपण युनिफॉर्म तो वर्ड यूज केला, पण याचं डायरेक्शन जे आहे हे कोणत्या डायरेक्शनला आहे एक्झॅक्टली हे जर तुम्हाला सांगता आलं वेल अँड व्हेरी गुड. जर नाही सांगता येते, सर्वात सिम्पलेस्ट मेथड आपण यूज करणार आहोत ऍज शोन इन द डायग्राम. कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल बी बार ऍज शोन इन द डायग्राम. मग आपण इथे ऑलरेडी कन्सिडर केलं आहे. नाव ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय करणार आहोत,
एक छोटासा पॉइंट कन्सिडर करणार आहोत. लेट्स से आपण एक पिव्होट कन्सिडर केलेला आहे या ठिकाणी. ह्या पिव्होट जो आहे याला आपण एक मॅग्नेट जो आहे हा मॅग्नेट प्लेस केलेला आहे. आयदर मॅग्नेट घ्या किंवा त्याऐवजी आपण अदर ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण सध्या सिंपल पॉइंट जे आहे हे कंटिन्यू करणार आहोत की आपल्याकडे असा एक पर्टिक्युलर रोटेटिंग बार मॅग्नेट आपण घेणार आहोत. नाव हा बार मॅग्नेट जो आहे या पिव्होट भोवती किंवा पुली जरी कन्सिडर केलं तरी चालेल. या ठिकाणी तो असा जसं सुरुवातीला बोललो मी रोटेशनल मोशन जे आहे हे रोटेशनल मोशन परफॉर्म करणार आहे. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा जेव्हा रोटेशनल मोशन परफॉर्म करेल त्यावेळेस तो मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर जायला नको आहे. राईट. सो ते कव्हर करण्यासाठी आपण आपली मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही थोडी एक्सटेंड करूया. सो दॅट आपला हा जो बार मॅग्नेट जो आहे हा बार मॅग्नेट जर रोटेशनल मोशन परफॉर्म जर करेल तर तो आपल्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर जायला नको आहे. नाव या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये आपल्याकडे हा जो बार मॅग्नेट जो आहे याची टोटल लेंथ जी आहे आपण कन्सिडर करूया एल इतकी आहे ही टोटल लेंथ. आणि ह्या पर्टिक्युलर रेक्टँग्युलर आपल्या हा जो बार मॅग्नेट जो आहे याची इथे एक छोटासा मी सेक्शन कन्सिडर करतो. तो आहे आपल्याकडे डी आर आणि जो आपल्या ह्या पिव्होटच्या सेंटर पासून आर इतक्या डिस्टन्स वरती असेल. सो रिमेंबर आपण किती पॉइंट कन्सिडर केले आहे. आपल्या ह्या बार मॅग्नेटची टोटल लेंथ आपण एल कन्सिडर केली आणि आपला हा जो पॉइंट जो आहे पिव्होट पॉइंट त्यापासून आर इतक्या डिस्टन्स वरती एक छोटासा सेक्शन कन्सिडर केला आहे मी डी आर. आणि आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की मॅग्नेटिक फील्ड जे आहे या मॅग्नेटिक फील्ड आणि या पर्टिक्युलर बार मॅग्नेटचा रोटेशनल मोशन मुळे प्रोड्यूस झालेल्या ईएमएफ ची एक्झॅक्टली व्हॅल्यू काय असणार आहे. सो आपण इथे पुन्हा एकदा ह्या बार मॅग्नेटचं एक्सप्लेनेशन नाहीये दिलेलं. तो पॉइंट आपल्याला इथे एक्सप्लेन करावा लागणार आहे. लेट्स सी तो जो पर्टिक्युलर पॉइंट जो आहे त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे आपण कसं देणार आहोत. आपल्याकडे आहे आपण कन्सिडर केला आहे ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड तर कन्सिडर केलेला आहे. रिमेंबर आता इथे जे आहे ह्या पर्टिक्युलर पॉइंटला हा रोटेटिंग बार मॅग्नेट घ्या किंवा सिम्पली रोटेटिंग बार मटेरियल कन्सिडर केला तरी हे चालणार आहे. सो आपण बघूया. सो इथे आपण हा जो रोटेटिंग बार आहे तो आपण कन्सिडर केलेला आहे आणि तो आता या ठिकाणी रोटेशनल मोशन जे आहे हे परफॉर्म करणार आहे. आपण आपल्या डेरिव्हेशनचा पार्ट जो आहे स्टार्ट करूया. पुन्हा एकदा जसं प्रिव्हियसली आपण प्रिव्हियस डेरिव्हेशन मध्ये असं मेन्शन केलं होतं लेट अ रेक्टँग्युलर फ्रेम एबीसीडी. तसंच आपल्याला ह्या पर्टिक्युलर रोटेटिंग बारचं इथे एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. हा जो पॉइंट आहे हा मी तुमच्यासाठी एम्प्टी ठेवतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुमचा तो किती अॅक्युरेट आला आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगितलं तरीही चालेल. सो फक्त एवढा छोटासा पार्ट जो आहे या रोटेटिंग बारच्या एक्सप्लेनेशन साठी मी तुम्हाला एम्प्टी सोडलेला आहे. नाव येऊयात आपण आपल्या डेरिव्हेशनच्या थर्ड पॉइंट कडे. नाव आपला हा जो थर्ड पॉइंट जो आहे इथे आपलं डेरिव्हेशन जे आहे हे स्टार्ट होईल. पुन्हा एकदा डायग्राम आणि डायग्रामच्या एक्सप्लेनेशन मध्ये आपल्या डेरिव्हेशनचा एक मार्क जो आहे हा कम्प्लीट झालेला आहे. लेट्स सी आपले पुढचे पॉइंट जे आहेत हे कसे आपण डिराइव्ह करणार आहोत. सो आपल्याकडे ईएमएफ चा बेसिक फॉर्म्युला प्रिव्हियस डेरिव्हेशन मध्ये आपण यूज केला होता. हा होता E इज इक्वल्स टू BLV. पण हा फॉर्म्युला आपण ऍज इट इज इथे यूज करू शकणार नाही. यामध्ये आपल्याला काही छोटेसे चेंजेस करावे लागतील. लेट्स सी काय चेंजेस आहे. बिकॉज आपण इथे हा स्मॉल सेक्शन DR कन्सिडर केलेला आहे त्यामुळे आपण इथे हा B टाइम्स द वेलॉसिटी टाइम्स द ही जी लेंथ आहे याला कन्सिडर केलं आहे मी इज द DR. नाव ह्या छोट्याशा सेक्शन मध्ये प्रोड्यूस झालेला जो ईएमएफ जो असेल हा सुद्धा छोटासा ईएमएफ असणार आहे. सो आपल्याकडे हे डेरिव्हेशन असं सिम्प्लिफाय झालं DE इज इक्वल्स टू BV इंटू DR. हे आहे आपलं इथे डेरिव्हेशनचा स्टार्ट. सो हे इक्वेशन आपल्याला नको आहे. आपण स्टार्ट करणार आहोत या पर्टिक्युलर इक्वेशन पासून. मग हे इक्वेशनचं एक्सप्लेनेशन लिहावं लागेल आपल्याला. सो आपण लिहिणार आहोत द EMF induced or the produced वर्ड यूज केला तरीही चालेल इन द स्मॉल लेंथ इलेमेंट. स्मॉल लेंथ इलेमेंट कोण आहे आपल्याकडे. स्मॉल लेंथ इलेमेंट DR इज. या स्मॉल लेंथ DR इलेमेंट मध्ये प्रोड्यूस झालेला ईएमएफ जो असेल त्यासाठी आपण इक्वेशन लिहिलं DE इज इक्वल्स टू BV DR.
नाव आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल ईएमएफ. यासाठी आपण हे जे छोटासा ईएमएफ जो आहे यासाठी घेणार आहोत इंटिग्रेशन, आणि देन आपल्याकडे येईल फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ बी व्ही इंटू डी आर. हे असेल आपलं इक्वेशन. नाव आपला हा जो डी आर सेक्शन जो आहे हा कोणत्या पॉइंट पासून स्टार्ट होतो आहे आणि कोणत्या पॉइंट पर्यंत जाणार आहे, तर तो स्टार्ट होतो आहे फ्रॉम 0 टू टोटल लेंथ जी आहे हा एल पर्यंत एक्सटेंड होणार आहे. पुन्हा एकदा ह्या केसमध्ये त्याच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यू चेंज होणार आहे, तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे तो चेंज होणार नाहीये, त्याची वेलॉसिटी यामध्ये चेंज होणार नाहीये, हा डी आर सेक्शन जो आहे यामध्ये चेंज होणार आहे. लेट्स सी आपण इक्वेशन लिहूया. देन त्याचे लिमिट पुट केले आहेत आपण 0 टू एल अँड 0 टू एल. नाव लेट्स सी इक्वेशन कसं होईल पुढे. सो E इज इक्वल्स टू बी इंटू व्ही जो आहे हा आपल्या डेरिव्हेशनच्या बाहेर आला इंटिग्रेशनच्या. देन बाकी राहिला आहे आपल्या डेरिव्हेशन मध्ये इज द इंटिग्रेशन ऑफ डी आर. नाव इथे हा जो व्ही जो आहे ही स्टेप जर आपण थोडीशी बॅकवर्ड जर घेऊन आलो तर ह्या इक्वेशन मध्ये हा जो व्ही जो आहे, रिमेंबर आपला हा पर्टिक्युलर रोटेटिंग बार जो आहे हा रोटेशनल मोशन परफॉर्म करतो आहे. सो आपल्याला एक बेसिक इक्वेशन माहिती आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये, दॅट इज व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. सो हे इक्वेशन जर आपण इथे जर पुट जर केला आपल्याला असं इक्वेशन येईल, दिस 0 टू एल रिमेन्स ऍज इट इज, बी रिमेन्स ऍज इट इज, आणि व्ही ला रिप्लेस करणार आहोत आपण आर ओमेगा टाइम्स द डी आर ने. नाव आता आपल्या डेरिव्हेशन्स मधनं ह्या पॉइंट मधनं हा बी आणि ओमेगा जे आहे हे कॉन्स्टंट आहे ते बाहेर येतील, आणि आपल्याला ईएमएफ साठी इक्वेशन बाकी राहील इज बी ओमेगा रिमेन्स ऍज इट इज, इंटिग्रेशन ऑफ आर डी आर, त्याचे लिमिट आहे फ्रॉम 0 टू एल. इथे जर आपण इंटिग्रेशनचा पॉवरचा फॉर्म्युला जर यूज जर केला तर ह्या इंटिग्रेशनचा आन्सर जे असणार आहे बी ओमेगा रिमेन्स ऍज इट इज, आणि इथे ह्या आर साठी इंटिग्रेशन सॉल्व्ह होईल, इट इज आर स्क्वेअर अपॉन 2, आणि याचे लिमिट्स आहेत आपल्याकडे इज 0 आणि एल. नाव हे इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर फक्त एकदा आर ला आपण रिप्लेस करणार आहोत एल ने, आणि एकदा आर ला रिप्लेस करणार आहोत आपण 0 ने, आणि आपलं जे इक्वेशन जे येईल इथे या ठिकाणी ईएमएफ इज इक्वल्स टू आपला बी ओमेगा राहिला ऍज इट इज, हा 2 जो आहे याला आपण इकडे आपण सेपरेट लिहूया, आणि जसं आपण इथे आर ला रिप्लेस करणार होतो एल ने, सो आपल्या इक्वेशन मध्ये येणार आहे इज एल स्क्वेअर, आणि हे असेल आपल्या ईएमएफ साठीचं इक्वेशन इज इक्वल्स टू 1/2 बी ओमेगा इंटू एल स्क्वेअर. सो इथे आपलं थर्ड डेरिव्हेशन जे आहे हे या ठिकाणी कंप्लीट झालं, आणि ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या या डेरिव्हेशनचे 3 मार्क जे आहेत हे कन्फर्म होणार आहेत. या ह्या इक्वेशन नंतर आपण पुन्हा एकदा लास्टला स्टेटमेंट लिहिणार आहोत. जर ते लास्टचं स्टेटमेंट तुम्हाला प्रत्येक डेरिव्हेशन टू डेरिव्हेशन चेंज करता येत असेल, वेल अँड व्हेरी गुड. जर ते प्रत्येक डेरिव्हेशन टू डेरिव्हेशन जर चेंज करता येत नसेल तर तुम्ही एक कॉमन स्टेटमेंट लर्न करू शकता, आणि ते प्रत्येक डेरिव्हेशनच्या लास्टला लिहू शकता, आणि ते स्टेटमेंट असेल दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. हे तुम्ही प्रत्येक डेरिव्हेशनच्या लास्टला लिहू शकतो. जसं आपण मॅथमॅटिक्स मध्ये कोणते डेरिव्हेशन कम्प्लीट झाल्यावर लास्टला हेन्स प्रूव्ड असं लिहित होतो, तर आता सिमिलरली आपण फिजिक्स मध्ये लिहिणार आहोत दिस इज द एक्सप्रेशन रिक्वायर्ड, और दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन, दिस इज द एक्सप्रेशन्स नीडेड. पुन्हा एकदा वर्ड्स इथे इंडिव्हिज्युअली तेवढे इक्वली इम्पॉर्टंट नाहीये, एक स्टेटमेंट जे आहे हे या ठिकाणी असायला हवं. सो इथे आपल्याकडे यानंतर आपण लिहिणार आहोत दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन, आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या डेरिव्हेशन साठी 3 मार्क जे आहे पुन्हा एकदा या ठिकाणी कन्फर्म होणार आहे. सो आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा आपला हा जो लेसन जो आहे, बिकॉज यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत, आपण 3 पार्ट मध्ये कव्हर करणार आहोत. आजच्या पार्ट मध्ये आपण कव्हर केला आहे नंबर 1 फॅराडेज लॉ, त्यामध्ये छोटे छोटेसे डेफिनेशन 1-2 मार्काचे काय क्वेश्चन्स असू शकतात हे कव्हर केलं आपण. त्यानंतर नेक्स्ट बघितले आपण आपले 2 डेरिव्हेशन. त्यापैकी पहिलं डेरिव्हेशन आपण बघितलं मोशनल ईएमएफचं पहिलं ऍप्लिकेशन होतं, ज्यामध्ये आपण ट्रान्सलेशनल मोशनमुळे प्रोड्यूस झालेला ईएमएफ इज इक्वल्स टू बीएलव्ही प्रूव्ह केला दोन्हीही स्टेप मध्ये.
आणि देन त्यानंतर आपण सेकंड डेरिव्हेशन कव्हर केलं, ज्यामध्ये आपण पुन्हा एकदा ईएमएफ साठीच इक्वेशन्स डिराईव्ह केलेलं आणि ज्या इक्वेशन मध्ये आपण जे मोशन जे यूज केलं होतं ते होतं रोटेशनल मोशन. सो आय होप सर्वांना आजचा सेक्शन व्यवस्थित समजला असेल. स्टील काही डाऊट्स असतील आजच्या डेरिव्हेशन्स मध्ये तर काइंडली कमेंट करून आम्हाला कळवा. आम्ही डेफिनेटली त्यावरती पुन्हा एकदा ट्राय करूयात की ते डाऊट्स क्लिअर होतील आमच्या नेक्स्ट सेक्शन मध्ये. आणि ह्या लेसनचे जे 2 रिमेनिंग सेक्शन जे आहेत हे आम्ही कमिंग टाइम मध्ये अपलोड करणार आहोत. सो तोपर्यंत अभ्यास करत राहा.